पालक पनीर बनवण्यासाठी कढईमध्ये तेल घेतलं आहे. तेलामध्ये लसूण क्रश करून टाकलेली आहे. लसूण थोडीशी फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा, हिरवी मिरची याची पेस्ट करून टाकले आणि ती छान ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणार आहे. पेस्ट ब्राऊन झाल्यानंतर त्याच्यामध्ये पालक प्युरी ॲड करणार आहे आणि ही छान उकळून घेणार आहे. त्यामध्ये मीठ टाकलं आहे. आता बरोबर पनीर क्यूब्स ॲड केलेत. एक पनीरचा क्यूब कुस्करून टाकला आहे की त्याला क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी. त्यावर कसुरी मेथी त्याची थोडीशी पावडर करून टाकले. त्याचबरोबर घरात तयार केलेला गरम मसालासुद्धा ॲड केलेला. हे झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक चीज ग्रेट करून टाकायचं. त्याच्यामुळे भाजीला एक छान क्रीमीनेस येतो. याची पूर्ण रेसिपी चॅनलवरती आहे. चॅनलला जाऊन नक्की विजिट करा. भाजीवर देण्यासाठी हा तडका तयार केलेला आहे. तो तडका मी भाजीवरती घातला आहे आणि यम्मी अशी पालक पनीरची भाजी